राज्यातील हजारो शिक्षकांसाठी मोठी बातमी. टीईटी परीक्षेबाबत मोठा बदल होणार आहे का? सरकारकडे मोठी मागणी पोहोचली आहे का? नमस्कार मित्रांनो, राज्यातील शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट ही समोर आली आहे. टीईटी आणि सीटीटी परीक्षेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेतली. या भेटीत आमदार संजय खेळकर आणि राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या विविध अडचणी ज्या होत्या त्या स्पष्टपणे मांडण्यात आल्या. त्यात सर्वात मोठी मागणी म्हणजे 15 वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांना टीईटी किंवा सीटीटी मध्ये सवलत द्या. पासिंग मार्क 60% ऐवजी 45% करा. म्हणजेच 150 पैकी किमान 45% गुणांवर उत्तीर्ण होण्याची ही संधी ही मिळणार आहे. कारण अनेक सेवाज्येष्ठ शिक्षकांना वय, अभ्यासक्रम आणि मानसिक ताणामुळे परीक्षा पास करणे कठीण जात आहे. तसंच पदोन्नतीवरही मोठा मुद्दा त्यांनी उचलून धरला आहे. मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी पदांसाठी टीईटी पास असणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण प्रस्ताव काय आहे? आधी पदोन्नती द्या आणि नंतर 2 वर्षाची मुदत द्या, ज्यासाठी टीईटी पास होण्यासाठी लागू असणार आहे. जर 2 वर्षात परीक्षा पास नाही झाली तर पदोन्नती रद्द आणि अतिरिक्त जे वेतन घेतले ते सुद्धा परत करावं लागेल. तामिळनाडूचा दाखला देत त्यावेळेस मोठी मागणी केली आहे. परीक्षेचा वेळ 2.5 तासावरून 3 तास करण्यात यावा. SC/ST साठी 60 गुण, ओबीसी साठी 75 गुण. म्हणजेच राज्य सरकारला नियम बदलण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रासाठी मोठी मागणी, सर्वांसाठी किमान 60 गुणांवर उत्तीर्ण करा. या सर्व मागण्यांवर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सकारात्मक भूमिकाही दर्शवली आहे. आता पुढे सरकार काय निर्णय घेणार? शिक्षकांना दिलासा खरंच मिळणार आहे का? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? टीईटी मध्ये सवलत खरंच मिळायला हवी का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.